नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला नवी मुंबईतील एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहे जे रोज हजारो लोक पाहतात, पण फार थोडे लोक त्याचं महत्त्व ओळखतात. ते ठिकाण म्हणजे कोपरखैरणे रेल्वे स्टेशन. हे स्टेशन म्हणजे फक्त ट्रेन पकडण्याचं ठिकाण नाही, तर अनेक स्वप्नांची सुरुवात इथूनच होते. कोपरखैरणे रेल्वे स्टेशन मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर लाईनवर आहे. हे स्थानक ठाणे, तुर्भे, नेरूळ, वाशी या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वसलेलं आहे. आज आपण जेवढं गजबजलेलं स्टेशन पाहतो ते नेहमीच असं नव्हतं. 9 नोव्हेंबर 2004 रोजी या स्टेशनची सुरुवात झाली. त्याआधी या परिसरातील लोकांना प्रवासासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. या स्टेशनमुळे ठाणे आणि नवी मुंबई एकमेकांशी थेट जोडली गेली आणि हजारो लोकांचा रोजचा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान झाला. आज जर तुम्ही सकाळी इथे आलात तर तुम्हाला वेगळीच ऊर्जा जाणवेल. कोणी ऑफिसला जाण्यासाठी घाईत, कोणी कॉलेज बॅग घेऊन, तर कोणी पहिल्या नोकरीचं स्वप्न डोळ्यात घेऊन ट्रेन पकडतोय. संध्याकाळी मात्र हेच स्टेशन थकलेल्या चेहऱ्यांनी भरलेलं असतं, पण त्या चेहऱ्यावर एक समाधान असतं, दिवसाचं काम पूर्ण झाल्याचं. कोपरखैरणे स्टेशन दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करतं. हे स्टेशन अनेकांसाठी नोकरीचा मार्ग आहे, शिक्षणाचा मार्ग आहे आणि कुटुंबासाठी कमावण्याचा मार्ग आहे. हे स्थानक ठाणे बेलापूर रोड जवळ आहे आणि पश्चिम बाजूने सहज उपलब्ध आहे. आजूबाजूला वाढलेली वस्ती, दुकाने, रस्ते वाहतूक यामुळे हे स्टेशन नवी मुंबईच्या विकासाचं केंद्र बनलं आहे. म्हणूनच मित्रांनो, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन हे फक्त एक नाव नाही, ते म्हणजे संघर्ष, मेहनत आणि रोज नव्याने उगवणाऱ्या हजारो स्वप्नांची एक साक्ष आहे. पुढच्या वेळी तुम्ही इथून प्रवास करताना थोडा वेळ थांबा, आजूबाजूला पहा आणि लक्षात ठेवा, हे स्टेशन किती लोकांचं आयुष्य पुढे नेतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.